शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत कॅल्शियम बोरॉन या खताबद्दल संपूर्ण माहिती। आपल्या पिकामध्ये जर फुलगळ होत असेल, फळधारणा नीट होत नसेल, फळं फुटत असेल, वाकडे होत असेल, त्यानंतर पीक वाढत नसेल, झाड कमकुवत जर दिसत असेल, तर या सगळ्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता असते। तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅल्शियम म्हणजे काय, तर बोरॉन म्हणजे काय, दोन्ही जर आपण एकत्र दिलं तर त्याचा आपल्या पिकाला काय फायदा होतो, याचा डोस आपण किती द्यायचा, आपण ड्रीपमधून सोडवण्यासाठी किती सोडू शकतो, फवारणीमधून याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, कोणत्या पिकामध्ये आपण हे कधी वापरायचं, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपण जाणून घ्यात कॅल्शियम म्हणजे काय। तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम हे दुय्यम अन्नद्रव्य आहे। कॅल्शियम काय काम करतं, तर झाडाच्या पेशी मजबूत करण्याचं काम करतं, खोडं असन फांद्या कणखर बनवण्याचं काम करतं, मुळांची वाढ चांगली करण्याचं काम करतं, फळं कडक बनवण्याचं काम करतं। जर आपल्या पिकामध्ये कॅल्शियम जर कमी झालं असेल तर आपलं जे फळ आहे ते नरम पडतं, फळ फुटण्याची समस्या वाढते, टोमॅटोमध्ये खालून कूज येते, डाळिंब असेल मोसंबीमध्ये क्रॅकिंग झालेलं आपल्याला दिसून येतं, झाड कमकुवत आपल्याला दिसतं, म्हणजेच आपल्या झाडामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे असं आपण समजून जायचं। आता आपण जाणून घ्यात बोरॉन म्हणजे काय। तर आता बोरॉन हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे। बोरॉन हे काम मोठं। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घ्यात बोरॉन म्हणजे काय। तर बोरॉन हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, पण फार महत्त्वाचं असं हे अन्नद्रव्य आहे। बोरॉनचं मुख्य काम काय असतं, फुलधारणा जास्त प्रमाणात वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं, फुलगळ थांबवतं, त्याचबरोबर परागकण जे असतात ते मजबूत करण्याचं काम करतं, त्यामुळे सेटिंग जास्त प्रमाणात होते। शेतकरी मित्रांनो, फळधारणा चांगली करण्याचं काम हे करतं, त्याचबरोबर जे साखरेचं वहन असतं आपल्या फळांमध्ये स्वीटनेस आणण्याचं काम हे बोरॉन करतं। आता बोरॉन कमी जर झालं तर फुलगळ होते, फळं लागत नाही, शेंगा फळं वाकड्या येतात, त्यामुळं उत्पादन आपलं घटतं। म्हणूनच बोरॉनला फुलधारणा आणि फळधारणाचा राजा म्हणतात। शेतकरी मित्रांनो, आता कॅल्शियम आणि बोरॉन जर एकत्र दिलं तर कॅल्शियम वेगळं आणि बोरॉन वेगळं, पण दोन्ही जर एकत्र दिलं तर आपल्याला याचा रिझल्ट चांगला येतो। कॅल्शियममुळे झाडं मजबूत होतं, त्याचबरोबर बोरॉन जर दिलं तर फूल आणि फळ वाढवण्याचं काम हे करतं। दोन्ही जर आपण मिळून दिलं तर फुलगळ थांबते, फळधारणा जास्त प्रमाणात वाढते, फळं कडक होतं, जड होतं, म्हणजे फळाला शायनिंग असन, कलर असन, साईज चांगली येते आणि उत्पादन आणि आपल्याला बाजार व्हावं त्यामुळं चांगला मिळतो, म्हणजेच आपलं उत्पादन पण वाढतं आणि गुणवत्ता पण आपल्या फळाची चांगली सुधारते कॅल्शियम आणि बोरॉनमुळं। आता हे कधी द्यायचं, कॅल्शियम आणि बोरॉन हे कधी द्यायचं, तर कळी येण्याच्या अगोदर आपण हे देऊ शकता, फुलधारणा सुरू असताना आपण हे वापरू शकतो, फळधारणाच्या सुरुवातीला आपण हे वापरू शकतो, फळवाढीच्या अवस्थेमध्ये पण आपल्याला याचा चांगला फायदा होतो। शेतकरी मित्रांनो, आता वापरण्याच्या पद्धती जाणून घ्या। फवारणीसाठी जर आपण म्हटलं तर 1 ते 2 मिली आपण प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो। फवारणी करताना आपल्याला सकाळी किंवा सायंकाळच्या टायमाला फवारणी करायची आहे। लवकर परिणाम पाहिजे असेल तर आपण याची फवारणीतून जर वापर केला तर आपल्याला चांगला रिझल्ट येतो। शेतकरी मित्रांनो, आता जर आपण ड्रिपमधून जर याचा वापर करायचा जर म्हटलं तर एका एकरासाठी आपण 1 किलो याचा वापर करू शकतो। वापर करताना पाणी आपल्याला स्वच्छ घ्यायचं आहे आणि फळबाग भाजीपाल्यासाठी जर आपण याचा वापर केला ड्रिपमधून तर आपल्याला याचा रिझल्ट चांगला येतो। शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या पिकामध्ये आपण हे वापरू शकतो, तर टोमॅटो असेल, मिरची, वांगी, त्यानंतर फळबागमध्ये डाळिंब असेल, मोसंबी, द्राक्ष, केळी, त्याचबरोबर हरभरा, तूर, शेवगा, कापूस या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो। थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ज्या पिकामध्ये फुलं आणि फळ येतात त्यामध्ये आपण कॅल्शियम बोरॉनचा जर वापर केला तर आपल्याला रिझल्ट एकदम भारी येतो। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वापरताना काय काय काळजी घ्यायची, तर बोरॉन आपण जास्त प्रमाणात वापरायचं नाही, जेवढा आपल्याला डोस दिला आहे त्याच डोसमध्ये आपण याचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, अंदाजाने आपण याचा डोस घ्यायचा नाही, कॅल्शियम खत फॉस्फेट खतासोबत आपण मिसळून द्यायचं नाही आणि दुपारी कडक उन्हामध्ये शक्यतो फवारणी टाळायची आणि लेबलवर जे प्रमाण दिलं आहे त्यानुसारच आपण प्रमाण घेऊन याची पिकानुसार फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, जर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आपल्या पिकामध्ये जर फुलगळ होत असेल तर ती थांबवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो, फळधारणा वाढवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो, फळामध्ये शायनिंग, त्यानंतर साईज, कलर ते बनवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो, उत्पादन आणि नफा वाढवण्यासाठी आपल्याला एक बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।